जय जय रघुवीर समर्थ। जनाकारणे देव लीळावतारी। बहुतांपरी आदरे वेशधारी। तया नेणती ते जन पापरूपी। दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 126 याचं चिंतन करणार आहोत। कोकणच्या या पवित्र पावन भूमीमध्ये समुद्रकिनारी या अनंत समुद्राप्रमाणेच व्यापक असलेला किंबहुना त्याही पेक्षा अनंत पटीने व्यापलेला हा श्रीहरी, हा भगवंत भक्तांच्या हितासाठी कसा सगुण साकार होतो, भक्तासाठी कसा तो देह धारण करतो, सगुण लीला करतो, अशा या भगवंताच्या दशावताराची मालिका आपण गात आहोत। समर्थ आज या दशावताराच्या मालिकेला एका व्यापक पातळीवरती नेऊन आपल्याला समजावून सांगतात। कित्येकदा आपल्याला असं वाटतं की 9 अवतार तर होऊन गेले आणि 10वा कल्की अवतार न जाणे कधी येणार आहे। म्हणजे भगवंताचा अवतार हा आपण प्रासंगिक समजत असतो, पण भगवंत हा केवळ प्रासंगिक आहे का? हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होहि मैं जाना। देश काल दिसी बिदिस हूँ माही, कहूँ सो कहाँ जहाँ प्रभु नाही। असा कुठला देश, असा कुठला काळ, अशी कुठली स्थिती आहे की ज्या ठिकाणी भगवंताचं प्रागट्य नाही, त्याचं अस्तित्व नाही। संत दृष्टीने आपण जेव्हा या चराचर जगाकडे पाहूत तेव्हा आपल्या लक्षात येईल की या संतांना ब्रह्मांडातल्या अणुरेणूमध्ये देखील या श्रीहरीशिवाय दुसरं काही दिसलंच नाही। पण मनुष्याची मात्र या उलट स्थिती आहे। आम्ही भगवंताला खंडित करतो। आम्हाला असं वाटतं की या दशावताराच्या मालिका म्हणजे एक प्रकारे खंडित झालेलं भगवंताचं प्रागट्य आहे। मग एका टप्प्यावरती असा विचार केला तर या 2 परिस्थिती परस्पर विरोधी वाटतात की भगवंताचं खंडित प्रागट्य आहे का संत म्हणतात त्याप्रमाणे हा चराचराला व्यापून उरणारा सर्व देश सर्व काळ यामध्ये समस्थितीमध्ये असलेला भगवंत आहे। भगवंताचं प्रागट्य नेमकं कसं आहे त्याचं आज वर्णन समर्थ आपल्याला सांगत आहेत। काय म्हणते समर्थ माऊली? जनाकारणे देव लीळावतारी। या बहुजनांसाठी हा देव अनंत प्रकारच्या लीला करतो। बहुतांपरी आदरे वेशधारी। अनेकांच्या पद्धतीने, अनेकांसाठी, अनेकांना आपला वाटेल अशा पद्धतीने हा भगवंत आदराने अनेक प्रकारचे वेश धारण करतो। पण गंमत अशी आहे की तो आला आहे हे कोणाला कळालं? ती व्यक्ती, तो संत जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत त्याचं स्वरूप हे फार कमी लोकांना कळतं। दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी। कोण? जया नेणती ते जन पाप रूपी। लोकांना त्याचं रूप कळत नाही, त्याचं स्वरूप कळत नाही, त्याचा अवतार कळत नाही। बघा, आपल्यापैकी बहुतांश लोकांनी ज्ञानेश्वर महाराजांपासून ब्रह्मचैतन्यांपर्यंत केवळ या संतांना देहामध्ये असताना त्रास देण्याचं काम केलं। आणि आज या संतांनी देह त्यागल्यानंतर त्यांच्या समाधीवरती जाऊन आम्ही लाडू पेढे वाढतो, हार तुरे घालतो, त्यांची आरती करतो। परंतु संत ना तुमच्या त्या निंदा नालस्तीमुळे खजील झाले
ना आज तुम्ही त्यांची स्तुती करत आहात म्हणून ते तुमच्यावरती विशेष प्रसन्न होत आहेत. ते नित्य आहेत, ते आहेत. आम्ही त्यांना ना देहामध्ये जाणलं आणि ना आज त्यांना या चेतन अवस्थेमध्ये जाणत आहोत. मग या भगवंताला जाणण्याचा नेमका मार्ग तो काय? कसं ओळखायचं या भगवंताला? समर्थ म्हणतात, जनाकारणे देव लीळा अवतारी, बहुतान परी आदरे वेशधारी. सर्वसामान्यांच्या प्रमाणे अनंत वेश धारण केलेला, जनाच्या हितासाठी आलेला हा भगवंत. सजनो, भगवद्गीता जेव्हा सांगते की ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना, मी प्रत्येकामध्ये अंश रूपाने आहे. जसं एखादी ठिणगी असते, पण ती ठिणगी जितक्या प्रमाणामध्ये प्रफुल्लित होते तेवढा त्याचा तेज, तेवढा त्याचा प्रकाश हा पडत असतो. त्याप्रमाणे सज्जनो, हा भगवंत प्रत्येकामध्ये अंश रूपाने आहे. पण ज्यांनी या अंशाला जनाकारणे, ज्याने या अंशाच्या आधाराने सर्वसामान्यांच्या जीवनाला उत्थान करण्याचा, क्रांती घडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या कल्याणासाठी आपला देह झिजवला. आपण समर्थांच्या श्लोकामध्ये ऐकलंच आहे ना, मना चंदनाचे परित्वा झिजावे. ज्यांनी आपल्या या देहाला चंदनाप्रमाणे झिजवलं, या जनांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखवला. सज्जनो, अशा अनंत विभूती या भगवंताच्या दशावतार मालिकेच्या पलीकडे आलेल्या या त्या भगवंताच्या अवतार मूर्ती आहेत, चालत्या बोलत्या मूर्ती आहेत. ही संत वृत्ती ही या भगवंताचं जणू काही प्रागट्य आहे. पण आम्हाला ते कळत नाही ना. आमच्या श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या उपासनेमध्ये आम्ही म्हणतो, लोकासी रूप न कळेची मनुष्य वाटे. लोकांना त्यांचं रूप कधी कळतच नाही. कसं कळणार? कारण आमच्या या देहबुद्धीच्या चष्म्यातून, या डोळ्यांनी आम्हाला त्या व्यक्तीमधला भगवंताचा अंश दिसत नाही. आम्हाला त्या व्यक्तीमध्ये असलेले गुणदोष दिसतात. आणि भगवंत हा जर प्रगट होत असेल तर तो गुणातीत आहे. त्या गुणातीत भगवंताला निर्दोष होऊन बघावं लागतं. परंतु जीव हा दोषांनी युक्त आहे आणि त्याचं प्रतिबिंबच त्याला त्या संतांमध्ये दिसतं. त्याला आपल्यासारखाच तो जाणवतो आणि त्यामुळे या भगवंताच्या अवताराचं महात्म्य सर्वसामान्यांना कळू शकत नाही. बघा, आणि संत म्हणजे तरी कोण? जो आपला देह झिजवून इतरांच्या कल्याणासाठी नित्य रत असतो, तो संत. ही त्याची परिभाषा आहे. ती केवळ वेशभूषेच्या आधाराने करता येऊ शकत नाही. ती केवळ एखाद्या संप्रदायाच्या आधाराने मर्यादित ठेवता येऊ शकत नाही. मी जेव्हा या सृष्टीकडं एक सामान्य मनुष्याच्या नजरेने पाहतो आणि बघतो की जगामध्ये अनेक वैज्ञानिकांनी या जगाच्या कल्याणाचं संशोधन केलं. कोणीतरी इलेक्ट्रिसिटी शोधून काढली, कोणीतरी दळणवळणाची साधनं शोधून काढली, कोणीतरी कम्युनिकेशनची साधनं शोधली, दूरसंचारची साधनं शोधली, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत एनर्जी निर्माण करण्याची साधनं शोधून काढली. या सगळ्यांमुळे मनुष्याच्या जीवनामध्ये एक सुखरता आली, त्याला जीवनामध्ये सुख प्राप्त झालं. हे वैज्ञानिक देखील या भगवंताचे अंश नाहीत का? आज हे अनेक वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचे शोध करतात आणि त्या शोधांमधून मनुष्याचं जीवन अनेक पद्धतीने कल्याणमय होतं. मला सांगा, जनाकारणे देव लीळा अवतारी, बहुतान परी आदरे वेशधारी, हे होऊ शकत नाही का? आजच्या काळामध्ये देखील आपण बाबासाहेब आमटेंपासून अनेक समाजसेवक बघतो, जे समाजामधले अत्यंत दुरित अशा घटकांना पुनश्च जगण्याची एक संधी मिळवून देतात. त्यांच्या मार्गावरती निरंतर चालत राहतात. जे उपेक्षित घटक आहेत त्यांना पुनश्च शिक्षण व्यवस्थेमध्ये आणतात. आणि हे सगळं करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाहीये. आजच्या काळामध्ये तरी या सरकारने अशा वनराईमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये लपलेल्या समाजसेवकांना बाहेर काढून त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण देण्याचं अत्यंत मोठं औदार्य दाखवलेलं आहे. परंतु ही मंडळी त्यासाठी देखील काम करत नाहीत. मला असं वाटतं की त्यांना खऱ्या अर्थाने परमार्थ साधलाय, ज्यांना इतरांमधला देव कळतो. रामचरित मानसमध्ये एक फार सुंदर चौपाई आहे. जेव्हा भरताने धर्माचा अर्थ प्रभू रामचंद्रांना विचारला, तेव्हा रामाने क्षणात उत्तर दिलं, परहित सरस धर्म नाही भाई. दुसऱ्याचं हित करण्या इतका दुसरा धर्म नाहीये. आणि मग दुसऱ्याचं हित साधण्यासाठी
मी जसं तुम्हाला म्हटलं की कदाचित धर्म, कदाचित संप्रदाय, कदाचित वेशभूषा, या सगळ्या गोष्टी या कदाचित संकुचित ठरू शकतील. इथं केवळ एकाच गोष्टीच्या आधाराने आपल्याला त्या व्यक्तीचं कार्य मोजमाप करता येईल, आणि ते म्हणजे त्याने जगाच्या कल्याणासाठी आपला देह किती झिजवला. बघा, आम्ही आमच्यासाठी जगणारी मंडळी आहोत. स्वतःचं पोट भरायचं, स्वतःचा एक प्रकारे बँक बॅलन्स वाढवायचा, स्वतःच्या मुलाबाळांचं चांगलं करायचं, याच्या पलीकडे आम्हाला आयुष्याचा अर्थ कळाला नाही. आणि मग अशा अर्थाने जीवन जगणारी माणसं संतांचं मूल्यमापन काय करणार? भगवंताच्या अवताराचं मूल्यमापन करण्याची आमच्यामध्ये पात्रता ती काय आहे? श्री महाराज म्हणायचे की संताला ओळखण्यासाठी संताचे काही गुणधर्म तरी आपल्यामध्ये पाहिजेत, अन्यथा संताला आपण ओळखू शकत नाही. सज्जनो, त्याप्रमाणे या विश्वामध्ये जर आपण या संतांच्या निष्काम भावनेने बघितलं ना, तर आपल्याला कोणामध्ये दोषच दिसणार नाही. या सृष्टीतला प्रत्येक घटक हा जगावरती काही ना काही अंशात्मक हा त्या सगळ्यांना सहाय्यभूत करणाराच असतो. बघा, लता मंगेशकरचं एखादं सुंदर पद जर आमच्या जवानांमध्ये वीरश्री संचार करत असेल, ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी, अशा शब्दांच्या आधाराने देशप्रेम उचंबळून येत असेल, तर ते सूर देखील देवाचा अवतार आहे. एखादं संशोधन एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये प्रकाश आणत असेल, तर तो प्रकाश देणारा वैज्ञानिक देखील हा देवाचा अवतारच आहे. या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला आजारपणामध्ये मदत करणारी एखादी सेवाभावी संस्था ही देखील त्या भगवंताचा अंशच आहे. एखाद्या भुकेलेल्या माणसाच्या पोटामध्ये अन्नाचा कण देणारा एखादा मदतीचा हात देखील भगवंताचा अवतारच आहे. जना कारणे देव लीळा अवतारी, तो अनंत लीला करणारा, जनाचं हित करणारा भगवंत अनंत पद्धतीने या विश्वामध्ये ठाई ठाई प्रगट होत असतो. बहुतान परी आदरे वेशधारी, आणि तो आपल्यासारखंच वेश धारण करतो, आणि आम्ही मात्र त्या भगवंताला मुकुट आणि वेगवेगळ्या प्रकारची कुंडल धारण केलेल्या रूपामध्ये पाहू इच्छित आहे. बघा, जरा दृष्टी उघडी करून या जगामध्ये तुम्हाला ठाई ठाई या संतांचं, या भगवंताचं चाललेलं कार्य दिसून येईल. पण समर्थ क्षणामध्ये म्हणतात, अरे मी कोणासाठी बोलतोय, का बोलतोय, कोण ओळखणार यांना? कारण आम्ही कोण आहोत? तया नेणती ते जन पापरूपी. आम्ही तर त्या संतांचं व्हॅल्युएशन आमच्या चित्त प्रवृत्तींप्रमाणे करतो. जिनकी रही भावना जैसी, प्रभू मूरत तिन देखी तैसी. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र समोर आलेले असताना देखील राक्षसांना तो काळ वाटला, पंडितांना तो विद्वान वाटला, भक्तांनासाठी तो चतुर्भुज वाटला. प्रत्येक जण आपल्या चित्त प्रवृत्तींप्रमाणे रामाला पाहतंय. सज्जनो, ही सृष्टी म्हणजे काय आहे? माझ्या चित्त प्रवृत्तीचं असलेलं हे एक प्रकारे प्रतिबिंब आहे. तुमची जेवढी चित्त प्रवृत्ती शुद्ध होत जाईल, तेवढा तेवढा या चराचरामध्ये ठाई ठाई वसणारा भगवंत हा तुम्हाला दिसू लागेल. पण आमचं पाप, आमचं हे संचित आम्हाला या चित्त शुद्धीपासून नेहमीच एक बाध्यता ठरतं. नामस्मरण मी तुम्हाला वारंवार सांगत आलोय की तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. नामस्मरण हा चित्त शुद्धीचा खरा मार्ग आहे. ते नाम घेता घेता जसं जसं चित्त शुद्ध होऊ लागेल, तसा जसा या चराचरामध्ये ठाई ठाई असलेला भगवंत तुमच्या समोर प्रगट होईल. परंतु चित्त शुद्धीची बाध्यता आहे आमचं संचित पाप आणि आम्ही पुरेसं न घेत असलेलं भगवंताचं नाम. त्यामुळे दुरात्मे महा नष्ट चांडाळ पापी, तया नेणती ते जन पापरूपी. आम्ही सामान्य जन या भगवंताच्या या दशावताराच्या सुरस कथा वाचूत, ऐकूत, आनंद घेऊत, भागवत करूत, त्या कथांमधून या खंडित भगवंताचं रूप आनंदाने ऐकूत, त्याच्या लीला करूत. परंतु यातून आमची प्रवृत्ती तशी होणार नाही की अरे हा हरी अनंत, हरी कथा अनंत असलेला भगवंत हा नित्य आहे, हा केवळ त्या काळापुरता मर्यादित नाही. त्या भगवंताला पाहण्यासाठी ज्या या ज्ञानचक्षूंची मला गरज आहे, ज्या ज्ञानचक्षूंच्या आधाराने ही चित्त शुद्धी करून मला या भगवंताचं दर्शन घ्यायचंय, ती अवस्था मी प्राप्त करू शकत नाहीये. आणि त्यामुळे समर्थ आमच्यासारख्या जीवांकडे पाहून थोडेसे खजील होतात आणि म्हणतात तया नेणती ते जन पापरूपी. अशा या
भगवंताला आम्ही सामान्य जन नाही बघू शकत, नाही समजू शकत. आणि मग अशा जीवांची काय गती आहे? दुरात्मे महा, नष्ट, चांडाळ, पापी असे हे अत्यंत दुश्चित्त आत्मे, जे या भगवंताचं स्वरूप जाणू शकत नाही, जे या चांगलेल्या चाललेल्या कार्याला कौतुक नाही पण निदान या भगवंताचं हे चाललेलं कार्य आपल्या चित्तशुद्धीच्या आधाराने जाणू शकत नाहीत, ओळखू शकत नाहीत. सज्जनो, ही सर्व मंडळी कशी आहेत? दुरात्मे, महानष्ट, चांडाळ आणि पापी. या सगळ्यांची व्याख्या सज्जनो समर्थांनी एका शब्दात केली. बघा, अद्वैत तत्वज्ञानामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की द्रष्टा आणि दृश्य याच्यामध्ये असलेला भेद संपून गेला पाहिजे. तो कसा संपेल? यामध्ये जो द्रष्टा आहे तो द्रष्टा दृश्यासहित त्या परमतत्वामध्ये विलीन होऊन जातो. हेच ध्यान आहे. परंतु हे ध्यान ज्ञानयोगाच्या मार्गाने लागणं ही एक फार मोठी प्रक्रिया आहे, एक मोठी सिद्धी आहे. पण भक्तीच्या आधाराने मला याचं एक अत्यंत मूलभूत रहस्य तुम्हाला सांगावं असं वाटतं, जे मी तुम्हाला आधी पण उपादान आणि निमित्त कारणाच्या आधाराने समजावून सांगितलं. आणि ते सूत्र असं आहे सज्जनो, की भगवंताने सृष्टी निर्माण केली असं म्हणून भगवंतावरती कर्तेपणाचा आरोप करण्यापेक्षा भगवंतच सृष्टी झाला आहे या भूमिकेतून जर आपण या सृष्टीकडे पाहू लागलो ना, तर ही सृष्टीच भगवंतमय होऊन जाते. मग आपल्या लक्षात येतं की हा वृक्ष देखील किती परोपकार करतोय. हा वृक्ष देखील संतच आहे. हा समुद्र देखील एखाद्या संताप्रमाणे धीर गंभीरच आहे, जो सगळ्यांना सामावून घेतो. हे आकाशामध्ये वर्षाव करणारे मेघ देखील संतच आहेत, जे अकारण या खाऱ्या पाण्याला शोषून गोड्या पाण्याचा वर्षाव आमच्या जीवनासाठी करतायत. ही धरती माता देखील संतच आहे, जी आमच्या अनंत अपराधांना पोटामध्ये घेते. तिला आम्ही वारंवार छिन्न विछिन्न करतो, तरी देखील ती आमचे आघात निमूटपणे सहन करत राहते. हा अग्नी देखील संतच आहे, जो सर्व प्रकारच्या असलेल्या शुभ अशुभ गोष्टींना जाळून भस्मसात करतो. आणि या सगळ्या पंचमहाभूतांमध्ये असलेलं संत पण कळालं की त्या पंचमहाभूतानेच या सृष्टीचं जे रूप आम्हाला दिसतंय, त्यामध्ये असलेलं संत पण आम्हाला कळेल. त्यामध्ये असलेल्या भगवंताच्या लीला आम्हाला कळतील. आणि ही चित्तशुद्धी आम्हाला ठाई ठाई चराचरामध्ये प्रगटत असलेला हा भगवंत समजावून सांगेल, त्याची अनुभूती देईल. मग अशा वेळेला त्या भगवंताला या खंडित दशावताराच्या आधाराने बघण्याची गरज राहणार नाही. आणि यातून नित्य शुद्ध असं हे परमात्मा स्वरूप आमच्या अनुभूतीला येईल. सज्जनो, सगळ्या मनाच्या श्लोकाचा जर सारभूत भाग काही असेल तर आपलं हे मन पालटण्यामध्ये आहे. हे मन एकदा पालटलं, एकदा का या मनाला या भगवंताच्या दर्शनाची ओढ लागली, त्याची गोडी लागली ना, की सज्जनो, जीवनामध्ये आम्हाला भगवत दर्शनाची सुसंधी निर्माण होते. अशा या भगवंताच्या दशावताराच्या आधाराने समर्थ आम्हाला नित्य स्थिर असलेल्या भगवंताचं हे स्वरूप समजावून सांगतात. ते आपल्या मनाने कसं जाणावं, त्याची अनुभूती कशी घ्यावी, आणि ती अनुभूती येण्यासाठी नेमकं साधन कसं करावं, आणि ते साधन आम्हाला साध्यापर्यंत कसं घेऊन जातं, याचं अत्यंत सुरस वर्णन समर्थ आपल्याला पुढच्या श्लोकापासून सांगणार आहेत. अशा या पुढच्या श्लोकापासून मनाला खऱ्या अर्थाने वळण देण्याचं आणि अद्वैताकडे नेण्याचा मार्ग समर्थांसारखे संत आम्हाला सांगायला सुरुवात करतील. त्याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रापासून बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय